आता बातमी विद्यार्थ्यांचे राज्यातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत। शाळांकडून विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जाणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत। आमदार खासदार अधिकारी शाळांना भेट देणार आहेत। विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण करण्यासाठी आणि शाळेतला पहिला दिवस संस्मरणीय करण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो। पहिलं पाऊल उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाच्या ठशांची प्रत पालकांना दिली जाणार। बऱ्याच दिवसांनंतर आज पुन्हा एकदा शाळा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे लहान मुलांचा आवाज आता पुन्हा एकदा शाळेमध्ये ऐकू येणार आहे। किलबिलाट जो आहे लहान मुलांचा तो ऐकू येणार आहे। आपण बघतोय की लहान मुलं सध्या सगळी शाळेत जाण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय। शिरोडकर शाळेमध्ये परेलच्या व्यवस्थित जी तयारी आहे ती देखील केलेली आहे। पेढे असतील, फुलं असतील, अशा पद्धतीची तयारी केली आहे। इतकंच नव्हे तर माजी विद्यार्थी देखील इथे आलेले आहेत, त्यामुळे मराठी शाळा कुठेही कमी नाहीत हे सांगणारे हे माजी विद्यार्थी देखील इथे शाळेमध्ये आलेले पाहायला मिळतात। आपण माजी विद्यार्थ्यांना विचारूया काय भावना आहेत आज, कारण शाळा सुरू जेव्हा होते तेव्हा तुमच्याही काही आठवणी जागवल्या? आम्ही सगळे 1998 बॅचचे आहे। ही शाळा अक्षरशः मुलांना घडवते, चांगले संस्कार करते आणि सगळ्यात इथून या शाळेतून जे मुलं बाहेर पडतात ते लीडरशिप क्वालिटी घेऊनच पडतात। त्यामुळे कुठेही मराठी असूनही आम्हाला स्पेशली सांगावं लागतं की आम्ही मराठी मीडियमचे। आज हे सगळे विद्यार्थी ह्या गुरुकुलात येतात आणि आम्ही त्यांना दीक्षा देतो। ही परंपरा आम्ही शाळेची नेहमी पुढे नेत असतो आणि ह्या परंपरेसाठी आजच्या या विद्यार्थ्यांना हे सगळं जगप्रसिद्ध आदर्श व्यक्तिमत्व आहे। मग शिक्षणाचं महत्त्व सांगणारे आपले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे आदर्श आज आम्ही मुलांसमोर ठेवलेले आहे। भारतातील जगप्रसिद्ध साहित्य ठेवलेले हे का ठेवले? कारण आज मुलांना गरज आहे, त्या गरजेनुसार आम्ही स्वतःला बदल करतो आणि त्यांना शिक्षण प्रणाली राबवतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज।